नमस्कार मित्रांनो, टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. बघा, लोकसभा निवडणूक 2024चा प्रोग्राम लागलेला आहे आणि आता आपल्या सर्व शिक्षक बांधवांची निवडणूक ड्युटी लागणार आहे. तर सर्व प्रकारचे व्हिडिओ मी आता माझ्या चॅनलवर अपलोड करणार आहे. तर आज आता हा पहिला व्हिडिओ आहे. याच्यामध्ये मतदान केंद्र अध्यक्ष म्हणून जर आपली ड्युटी लागली तर आपल्याला कुठल्या जबाबदाऱ्या आणि कुठले कामं करायची आहेत त्यासंबंधी सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला लाईक करायला काही कसर करू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. तर बघा, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024मध्ये जर मतदान केंद्राध्यक्ष म्हणून निवड झाली तर त्याची मतदान केंद्राध्यक्षांची जबाबदारी कोणती आणि त्यांचे कामं कोणते. तर मतदान पथक, शिस्तपणा व निपक्षपातीपणा, प्रत्येक मतदाराची सौजन्यपूर्वक व्यवहार करणे, प्रचारास बंदी, मतदान केंद्राच्या 100 मीटर अंतराच्या आत प्रचार करणं गुन्हा आहे. उमेदवार निवडणूक मंडप बूथ 200 मीटर अंतराच्या पलीकडे एक टेबल व 2 खुर्च्या, छत्री किंवा ताडपत्री उल्लंघन केल्याचं आढळल्यास क्षेत्रीय अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्या निर्देशनास आणावं. मतदान केंद्रामध्ये किंवा आसपास गैरशिस्त वर्तन गुन्हा आहे. बेशिस्त व्यक्तीस मतदान केंद्रातून बाहेर काढावं. मतदार निर्णय आणण्यासाठी उमेदवाराकडून वाहतुकी साधने वापरणं बेकायदेशीर. तक्रारदाराकडून तक्रार प्राप्त झाल्यास क्षेत्र दंडाधिकारी मार्फत संबंधित उपविभागीय दंडाधिकारीकडे पाठवावे. मतदान केंद्रातून मतदान यंत्र आणि इतर साहित्य बाहेर नेणे हा गुन्हा आहे. मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात सेलफोन, स्मार्ट घड्याळ, कार्डलेस फोन, वायरलेस संच वापरण्यास परवानगी नाही. तथापि केंद्राध्यक्ष व सूक्ष्म निरीक्षक यांच्या भ्रमणध्वनी विरहित अवस्थेत सायलेंट मोड मतदान केंद्रात नेण्यास व बाळगण्यास परवानगी. मतदान केंद्रात किंवा मतदान केंद्राजवळ हत्यारे घेऊन जाणं प्रतिबंध. निवडणूक अधिकारी यांना प्रदेय कर्तव्याचा भाग केल्यास दखलपत्र अपराध. त्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष नियुक्ती झाल्यानंतर कुठली कामं करायची. तर सर्व प्रशिक्षण वर्गांना चुकता उपस्थित राहायचं आहे. आपणास पुरवण्यात आलेले निवडक विषयक संदर्भ साहित्य अतिशय काळजीपूर्वक वाचून घ्यायचे. प्रशिक्षणात सांगितलेल्या सूचनांचं काळजीपूर्वक त्या ऐकाव्या. CU, BU, व्हीव्हीपॅटची हाताळणी प्रथम व द्वितीय प्रशिक्षण दरम्यान वारंवार करावी. निवडणूक सर्व तरतुदी, नियम, संविधानिक व असंविधानिक नमुने काळजीपूर्वक अभ्यासा. मतदान केंद्राध्यक्षासाठी निर्देश पुस्तिका, EVM व व्हीव्हीपॅटच्या निर्देश पुस्तिकेतील सूचनांचा काळजीपूर्वक अभ्यास करावा. टपाली मतदान किंवा निवडणूक कार्य प्रमाणपत्राबाबत अर्ज सादर करावा. आपल्या शंका कुशंकाचं निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व क्षेत्रीय निवडणूक साहित्याची पूर्ण परिचित व्हावं. नंतर मतदान दिवसाच्या अगोदरच्या दिवशी काय राहील. मतदान केंद्र नियुक्ती आदेश प्राप्त करून घ्या. सर्व पथकाचं साहित्य वितरण टेबलवरून साहित्य ताब्यात घ्या. आदेशात नमूद क्षेत्रीय अधिकारी यांची संपर्क साधावा. नियुक्त केलेल्या मतदान केंद्राची साहित्य मिळाल्याची खात्री करा. त्यासाठी BU, CO, व्हीव्हीपॅट वरील अनुक्रमांक व ॲड्रेस टॅग तपासणी करून घ्या. कंट्रोल युनिटचे कॅन्डिडेट सेट विभाग व्यवस्थित मोहरबंद केल्याची खात्री करा. बॅलेट युनिट यथोचितरित्या मोहरबंद केले आहे व मतपत्रिका योग्यरीतीने लावली आहे की नाही याची सुद्धा खात्री करायची आहे. बॅलेट युनिटचे थंब, व्हील बटन योग्य स्थितीत असल्याची खात्री करायची. जोडपत्र 3नुसार सर्व साहित्याची तपासणी करून घ्या. चिन्हांकित मतदार यादीच्या प्रति, प्रमाणपत्र, मतदारसंख्येसह बरोबर असल्याची खात्री करा. निवडणूक लढवणाऱ्या मतदाराची यादी, ASD, CSV यादी मिळण्याची खात्री करा. बाणफुलीचे रबरी शिके, धातूचे मोहर, शाईची बाटली तपासणी करून घ्या. मतदान केंद्रावर जाण्याचा येण्याचा मार्ग, वाहतुकी साधन माहिती करून घ्या व नियुक्त केलेल्या वाहनातून क्षेत्रीय अधिकारी परवानगी घेऊन मतदान साहित्यास प्रवास करावा. नंतर मतदान दिवसाच्या अगोदरच्या दिवशी आणखी काय आहे जबाबदारी आहे. मतदान केंद्रावर पोहोचल्यावर सुखरूप पोहोचल्याबाबत क्षेत्रीय अधिकारी यांना कळवावं. मतदान केंद्रावर मतदारांना थांबवण्यासाठी पुरेशी जागा आहे. केंद्रामध्ये जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग असल्याची खात्री करून घ्या. मतदान केंद्राची सूचना, भित्तीपत्रके, निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर ठळकपणे लावा. मतदान केंद्रामध्ये तुमची प्रतिनिधी व यंत्रित जागा आदर्श मतदान केंद्राप्रमाणे निश्चित ठरवून घ्या. मतदान केंद्रात राजकीय पक्षाचे किंवा नेत्याचे फोटो, निवडणूक चिन्ह विषयक बाबी असेल तर त्या झाकून ठेवा. मतदान केंद्रावर सर्व साहित्याची काळजीपूर्वक जपणूक करावी. मतदान केंद्राचे क्षेत्र व मतदार संबंधित तपशील दर्शवणारी सूचना ठळकपणे लावावी. 100 मीटर 200 मीटरच्या पुन्हा पांढऱ्या चुन्याने मारून घ्या. पथकातील सर्व कर्मचारी यांनी मतदान केंद्रावरच मुक्कामी थांबण्याबाबत कारवाई करायची आहे. नंतर मतदान दिवशी मतदान केंद्रात आल्यावर मतदान साहित्य आपसात वितरित करून घ्या. मतदान प्रतिनिधी नियुक्ती पत्र तपासून पहा. त्यांना गोपनीयतेच्या तरतुदी समजून सांगा. तुमच्या पथकातील मतदान अधिकारी अनुपस्थित असल्यास क्षेत्रीय अधिकारी यांना कळवा. मतदान सुरू करण्याच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान 90 मिनिट अगोदर अभिरूप मतदान मॉकपोल सुरू करायचं आहे. चाचणी मतदान नंतर CU वरील अभिरूप मतदानाची माहिती काढून टाका. व्हीव्हीपॅट ड्रॉप बॉक्स
मधील अभिरूप मतदानाच्या चिठ्ठ्या काढून मोहर बंद केल्याची खात्री करा. अभिरूप मतदान प्रमाणपत्र तयार करा. त्यावर मतदान प्रतिनिधीची स्वाक्षरी घ्या. कंट्रोल युनिटचा रिझल्ट विभाग कागदी हिरवी मोहर लावून मोहर बंद करा. व्हीपॅटचा ड्रॉप बॉक्स ॲड्रेस टॅग लावून सील बंद करा. मतदान अधिकारी 2 कडील मतदाराची नोंदवही नमुना 17 मध्ये नियंत्रण युनिट तपासणी केली आहे व एकूण 0 असल्याचं आढळलं आहे असा शेरा नमूद करून तिथं स्वाक्षरी करायची आहे. नंतर मतदान चालू असताना काय करायचं आहे, नेमून दिलेल्या वेळेतच मतदान चालू होईल याची खात्री करायची. दैनंदिनीमध्ये वेळोवेळी नोंदी घेऊन दैनंदिन अद्ययावत ठेवायची आहे. दर 2 तासांनी मतदानाची आकडेवारी आहे ती गोळा करायची आहे. मतदान काही मिनिटं उशिरा सुरू झाले तर ठरवून दिलेल्या वेळेतच ते बंद करायचं आहे. त्यावेळी मतदान केंद्रातील रांगेत असलेल्या मतदारांना तुमची स्वाक्षरी दिल्याच्या चिठ्ठ्या द्याव्यात. एखाद्या मतदाराकडून आक्षेप, अल्पवयीन मतदाराकडून मतदान, अंध अपंग मतदाराचे मतदाराने मतदान करण्यास नकार देणे, प्रदत्तमध्ये मतदानाच्या गोपनीयतेचा भंग, तोतेगरीतीचा प्रतिबंध, व्हीपॅट कागदी चिठ्ठ्यावर छापलेल्या तपशीलबाबत तक्रार असं काही असलं तर मतदान सुरू असताना काही बाबतीत वेळोवेळी आयोगाने दिलेल्या निर्देशनानुसार कार्यवाही करायची आहे. मतदान पूर्ण झाल्यानंतरची काय कारवाई आहे, मतदानाची अंतिम आकडेवारी तसेच स्त्री-पुरुष मतदान आकडेवारी तपासून घ्या. मतदान यंत्र व्हीपॅट निर्देशानुसार मोहर बंद करा. मतदान छायाचित्र, ओळखपत्र शिवाय आणि पर्यायी कागदपत्रासह मतदान केलेल्या व ब्रेल लिपीतील मतपत्रिका वापरून मतदान केलेल्या SD यादीतून मतदान करण्यासाठी उपस्थित राहिलेल्या मतदारासह मतदान केलेली महिलांची मतदाराची संख्या किती ते पहा. नोंदवलेल्या मताचा हिशोब 17शी तयार करून त्याच्या प्रती मतदान प्रतिनिधी यांना देऊन त्याबाबत प्रतिज्ञापत्रावर पोच घ्या. सर्व निवडणूक विषयक कागदपत्रे संविधानिक असंदर्भ तयार करून लिफाफे मोहरबंद करा. सर्व साहित्य बरोबर घेतल्याची खात्री करून संकलन केंद्राकडे नियुक्त वाहतूक आराखड्यानुसार निघावं. टेबलने ठरवून दिलेले साहित्य जमा करून त्याची पोच घ्यावी. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी व क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडून कार्यमुक्ती आदेश घेऊनच संकलन केंद्र सोडायचं आहे. आणि त्यानंतर मतदान कक्षात प्रवेश करण्याचा केंद्राध्यक्षाचा विशेष अधिकार. खालील प्रसंगी मतदान केंद्राध्यक्ष यांना मतदान कक्षामध्ये उपस्थित मतदान प्रतिनिधी समवेत प्रवेश करता येईल याबाबत मत नोंदविणाऱ्या मतदारास पूर्वसूचना द्यावी. मतदार युनिट BU व्यवस्थितपणे चालू नाही अशी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी 3 यांची खात्री पटल्यास मतदान कक्षात प्रवेश केलेला मतदार युनिटमध्ये BU गैरप्रकार करत आहे किंवा त्यात व्यत्यय आणत असेल तर एखादा मतदार कागद, चिकटपट्टी व इत्यादी किंवा मतदान युनिटवर चिकटून एखादी खोडसाळ गोष्ट करत असेल तर मतदार कक्षात आवाजाची विलंब मतदान कक्षात आवाजाची विलंब करत असेल असा संशय आला किंवा संशय घेण्यास पुरेसे कारण असल्यास मतदान युनिटची तपासणी करता मतदान प्रक्रियेत सुरळीतपणे व्यवस्थित चालू आहे याची सुनिश्चिती करण्यासाठी मतदान कक्षात प्रवेश करण्याचा विशेष अधिकार आहे. व्हीपॅटमधील पेपर स्लिपबाबत मतदाराने केलेल्या आक्षेपाची खातरजमा करण्यासाठी. तथापि एखाद्या निरीक्षण मतदाराने मतदान कसे करावे याबाबत मदत मागितल्यास मतदान कक्षात प्रवेश करून मतदान प्रक्रिया समजून सांगता येणार नाही. अशा वेळी पुठ्ठ्यावरील छापील बॅलेट युनिटच्या नमुन्याचे डमी BUच्या मदतीनं मतदानाची प्रक्रिया समजून सांगेन. तर अशा प्रकारे हे मतदान केंद्राध्यक्षाची हे कार्य आणि जबाबदारी आहे. आपल्याला समजले असेल, व्हिडिओ आवडशील लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.